कधी झालंय का असं तुमच्यासोबत की एखादी व्यक्ती भेटते आणि इतकं गोड बोलते ना, पहिल्याच भेटीत इतकं कौतुक करतात की आपल्याला वाटतं वाह, काय माणूस आहे हा. अगदी. आणि मग काही दिवसांनी कळतं की जे दिसतं तसं नसतं. बरोबर. आणि याच अनुभवाला धरून आपल्या मराठीत एक खूप सुंदर म्हण आहे. कोणती? खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. अच्छा. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. हो. म्हणजे बघा ना, हत्तीचे सुळे कसे बाहेर दिसायला असतात, मोठे, सुंदर. हो, ते तर दाखवायचे दात झाले. अगदी. पण त्याचे जे खरे खायचे दात असतात, ते तर आतमध्ये वेगळेच असतात. हम्म. माणसांचंही तसंच आहे. त्याचं बोलणं म्हणजे त्याचे दाखवायचे दात. आणि त्याचे खरे हेतू ते झाले त्याचे खायचे दात. बरोबर. आणि यात खूप फरक असू शकतो. अरे बापरे, हे तर ऑफिसमध्ये रोजचंच आहे. हो ना? मीटिंगमध्ये बॉस समोर काही सहकारी असतात, आपण एक टीम आहोत असं म्हणतात. हो हो, सगळे मिळून काम करूया. अगदी. पण जेव्हा एखादं काम बिघडतं ना, तेव्हा तेच लोक जबाबदारी झटकतात. आणि श्रेय घ्यायची वेळ आली की की मात्र सर्वात पुढे. हो, तेव्हा कुठे जातं ते टीमवर्क? आणि हे फक्त ऑफिसपुरतं मर्यादित नाहीये. अच्छा. आपल्या जवळच्या नात्यांमध्ये पण हे खूप दिसतं. समोरून इतकं प्रेम दाखवलं जातं, इतकी काळजी. हो, शब्दांनी तर आभाळ ठेंगणं करतात काही लोक. अगदी. पण जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने भावनिक आधाराची गरज असते, तेव्हा तेच लोक गायब असतात. बरोबर, तेव्हा लक्षात येतं की आपण फक्त शब्दांवर विश्वास ठेवला, त्यांच्या वागणुकीकडे पाहिलंच नाही. म्हणजे बोलणं खूप सोपं असतं नाही का? हो, बोलणं सोपं असतं, पण कठीण काळात सोबत उभं राहणं ते खूप कठीण असतं. मग यावर उपाय काय? कसं ओळखायचं अशा माणसांना? म्हणूनच सावधगिरी बाळगायला हवी. लोकांना ओळखायला वेळ द्यायला हवा. म्हणजे घाई करायची नाही? अजिबात नाही. लगेच कोणावरही पूर्ण विश्वास ठेवायचा नाही. आधी निरीक्षण करायचं. त्यांचं बोलणं आणि वागणं यात ताळमेळ आहे की नाही हे बघायचं. अगदी बरोबर. नाहीतर काय होतं, फसवणूक होते आणि मग मनात तीच म्हण घोळत राहते. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. तर मग आजची ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर या विचाराला एक लाईक नक्की करा. आणि तुमचा असा काही अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये सांगा. हा विचार तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, त्यांनाही सावध करा. हो, नक्की. आणि अशाच मराठी म्हणींचा सोप्या भाषेतला खरा अर्थ ऐकण्यासाठी आमचं हे ऐकलंय का या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन म्हणीसोबत.